नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे। आणि ही बातमी स्वतः महिला बाल विकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमनी जाहीर केलेली आहे। बातमी काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यांचा व्हिडिओ अगोदर शेवटपर्यंत पाहावा लागेल, नंतर आपण या व्हिडिओ बोलू। सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचं ई-केवायसी प्रोसिजर होते। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर, त्यामुळे नोव्हेंबर पर्यंत त्यांना अवधी आहे, म्हणजे आणखीन 1.5 महिना त्यांना अवधी। वडील किंवा नवऱ्याची कागदपत्र लागणारे पती वडील हयात नसल्यास कुणाचा आधार कार्ड जोडणार असा सवाल उपस्थित केला जातोय। वडील आणि पती हयात नसलेल्या महिलांची आता अडचण झाली। बहिणींवरील या संकटावर सरकार काय उपाय काढणार याकडेच आता लाडक्या बहिणींचं विशेष लक्ष लागलंय। कुठच्याही महिला भगिनींवर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका राहील। ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधनं काही जर अडचणी निर्माण होत असतील पात्र महिला भगिनींना, तर त्यासाठी सरकार नक्की पुढाकार घेईल। मी स्वतः त्या खात्याच्या मंत्री माननीय अदिती तटकरेंशी मी चर्चा करेन आणि या संदर्भात एक बैठक लावायला। महिलांनो, तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे। तर कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लाडकी बहिणीची वेबसाईट आहे यामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आज स्वतः महिला बाल विकास मंत्री अतिथी तटकरे मॅडमनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की जे पूरग्रस्त विभागातील महिला आहे त्यांना 15 दिवस म्हणजे त्यांना नोव्हेंबर पर्यंत आपली ई-केवायसी करता येणार आहे। पण इतर महिलांनी आपली ई-केवायसी केव्हापर्यंत करायची, तर याची अंतिम तारीख आहे 17 नोव्हेंबर। लक्षात ठेवा महिलांनो, मुदत फक्त जे पूरग्रस्त भागातील महिला आहे त्यांच्यासाठी वाढवून देण्यात आलेली आहे 15 दिवस। तर ज्या दिवशी जी-आर निघालेला होता 18 सप्टेंबरला, तर 18 सप्टेंबर पासून 2 महिने होते 17 नोव्हेंबर। तर तुम्हाला 17 नोव्हेंबर पर्यंत आपली ई-केवायसी करावी लागणार आहे आणि इतर जे पूरग्रस्त भागातील जिल्हे आहेत त्यांनाच फक्त या ठिकाणी 15 दिवस वाढवून देण्यात येणार आहेत। जवळपास 10 लाख महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे असं महिला बाल विकास मंत्री यांनी म्हटलेलं आहे। आणि ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे यापैकी जास्तीत जास्त महिला अशा आहे की त्यांनी आपली ई-केवायसी 9 नंतर किंवा सकाळी 8 वाजता ई-केवायसी केली आहे। आणि ज्या महिलांची अजून ई-केवायसी राहिलेली आहे काही कारणास्तव, जशी की ज्यांना वडील नाही आहे, ज्यांना पती नाही आहे, ज्या महिला वेगळे राहतात, अशा महिलांसाठी वेबसाईटमध्ये बदल करायला सुरुवात झालेली आहे। लवकर तुमच्यासाठी नवीन ऑप्शन पण या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहे, कारण ही जी माहिती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे, म्हणून यामध्ये आता बदल करायला सुरुवात केलेली आहे। ठीक आहे, तुम्हाला जर ई-केवायसी करायची असेल, लॅपटॉपवर करायची, कॉम्प्युटरवर करायची, सकाळी करायची असेल तर तुमची ई-केवायसी लवकर होऊन जाईल। तुमची वाढवून देण्यात आलेली नाही आहे, फक्त जे पूरग्रस्त भागातील महिला त्यांच्यासाठी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे। तुम्हाला 17 नोव्हेंबर पर्यंत आपली ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचं राहणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।